नगरसेवकांना बहुमताने आता नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचे अधिकाराबाबत राज्य मंत्रिमंडळाने अधिनियमात सुधारणा केली आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले. विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर मतांतरे व्यक्त केले. यामध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील, किरण बापू देशमुख, भाजपचे नगर परिषद पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, भाजपचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे या राजकीय पदाधिकाऱ्यांनी युवा क्रांती न्यूज सोबत साधलेला संवाद बघूया. आपण आहोत आता संतनगरीचे माजी नगराध्यक्ष यांच्या कॅबिनमध्ये. आजही इतक्या वर्षानंतरही यांच्या चांगल्या कार्याची लोक वाहवा करतात. अशा शैलेंद्रदादा पाटील यांना आपण आज युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून एक प्रश्न विचारणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने जो निर्णय घेतला नगराध्यक्षपद वरून नगराध्यक्षाला हटवता येईल, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच झालेला आहे. याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? कालच्या तारखेतच आम्हाला त्या विषयासंदर्भात काही ठिकाणी माहिती मिळाली. मंत्रिमंडळ निर्णय घेतो तो विचारपूर्वकच घेतलेला असेल, परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही त्रुट्या आज त्या ठिकाणी दिसतात. वरवर पाहता हा निर्णय जेव्हा नगराध्यक्ष काही चुकीचे निर्णय घेतो आणि त्याला कुठलाही हटवण्याचा अधिकार नसतो, तर त्याने चुकीचं कार्य करत असताना तो त्या पदावरती नसला पाहिजे. आणि 2/3 मतांनी हटणं म्हणजे त्या सभागृहाचं एक बहुमत आणि तेही 2/3. त्याच्यामुळे तो निर्णय वरवर पाहता योग्य वाटतो. परंतु त्या निर्णया पाठीमागे आजच्या या सरकारची, या भाजप सरकारची एक चाल तर नाही ना, ही एक भीती या माध्यमातून आमच्या मनामध्ये येतोय. एक उदाहरण देण्याचा विषय जर झाला तर साधारण एखादी नगरपालिका 25 नगरसेवकांची असेल आणि त्या 25 पैकी 20 नगरसेवक भाजप पक्षाचे निवडून आले असतील आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचा बसलेला असेल, तर त्या ठिकाणी तो नगराध्यक्ष किती चांगलं काम करत असेल, त्यांनी किती गावाचा विकास किंवा त्याचा हेतू किती चांगला असेल, परंतु त्या ठिकाणी ती भाजपाची टीम त्याला नगराध्यक्ष पदावरून हटवण्याचा त्या ठिकाणी ते कार्यक्रम वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. अशा ठिकाणी त्याचं ते कार्य बघण्यात येणार नाही, तर तिथं फक्त आणि फक्त राजकारण होईल. दादा, काँग्रेस पक्ष म्हणून विरोध तर नाही ना, निर्णय कसा वाटते तुम्हाला? हा निर्णय योग्य आहे का महाराष्ट्र राज्य सरकारचा? माझ्या सविस्तर उत्तरामध्येच तुमच्या या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मी दिलेलं आहे. निर्णय ज्या वेळेस अध्यक्ष हा चांगलं कार्य करत नसल, नगराध्यक्ष, त्या ठिकाणी तो हटला तर हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु या निर्णयाच्या पाठीमागची जी भूमिका आहे, एखाद्या वेळेस विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला आणि बहुसंख्या ही विरोधी दुसऱ्या पक्षाची असेल, त्या ठिकाणी चांगलं कार्य करणारा नगराध्यक्ष सुद्धा पद गमावील. म्हणून या निर्णयाला माझा या ठिकाणी या पद्धतीची सुधारणा करूनच हा निर्णय त्यांनी लागू करावा. आज घेतलेला निर्णय याच्यामध्ये खूप काही त्रुटी आहेत. जरी तो वरपक्षी तुम्हाला तो निर्णय आज रोजी चांगला वाटत असेल, परंतु तो निर्णय फक्त आणि फक्त राजकीय दृष्ट्या घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे या निर्णयाला काँग्रेस पक्ष हा सक्षमपणे विरोध करेल. या निर्णयासाठी तुम्ही सरकारवर काही दबाव आणणार आहात का, किंवा हा निर्णय असा योग्य करून घेणार आहात का काँग्रेसच्या माध्यमातून? दबाव हा आणावाच लागेल. राज्याच्या गावाच्या विकासाकरता जर असे चुकीचे निर्णय घेऊन एखादा चांगला नगराध्यक्ष जर त्याची फक्त बॉडी म्हणजे बहुमत जर त्याच्याकडे नसल आणि चांगला नगराध्यक्ष काम करत असताना जर त्याला फक्त आणि फक्त राजकीय दृष्ट्या त्याचं पद या ठिकाणी जाऊ शकतं, त्याच्यामुळे हा निर्णय बदलील. सरकारला आम्ही विनंती करू, सरकारच्या आम्ही ज्या त्रुटी आहेत त्या लक्षात आणून देऊ. काम करत असताना काही गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या नसतील त्या आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू. आणि मला आशा आहे, फडणवीस साहेब हे फार एक मुत्सद्दी राजकारणी आहेत. आज रोजी नगरविकास मंत्रालय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे. एक चांगले नेतृत्व या ठिकाणी चांगला निर्णय घेईल. चांगला नेतृत्व मी याच्याकरता म्हणतो कारण की ते निर्णय घेत असताना त्यांनी चांगलाच निर्णय घेतले तर त्यांचं नेतृत्व आणखीनही चांगलं होईल. परंतु हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय त्यांनी
नेतृत्व कमी आणि राजकारण जास्त या माध्यमातून घेतलेला निर्णय या ठिकाणी दिसतो. त्याच्यामुळे आम्हाला या निर्णयावरती नक्की भरोसा नाही आहे, परंतु आम्ही जेव्हा त्यांना सांगू तेव्हा तो नक्की निर्णय बदलवतील याची आशा आम्हाला 100% आहे. माजी नगरसेवक किरण बापू देशमुख यांच्याकडे या नवीन कायद्याच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या आहोत. मला असं वाटतं की राज्य शासनाने नगराध्यक्षपदाचा जो अध्यादेश आणला त्यासाठी एक समिती गठीत केली असेल, परंतु ती समिती गठीत करत असताना जे काही समितीने याच्यामध्ये आपले उत्तरं दिली असतील, प्रश्न निर्माण केले असतील, त्यात मला असं वाटतं एका विषयाकडे समितीचं किंवा अध्यादेश काढणाऱ्याकडे लक्ष नसेल. कारण या कायद्यामुळे नगरसेवकांची अध्यक्षांच्या प्रती ब्लॅकमेलिंगची भावना वाढेल. ते आपल्या विकास कामासाठी दबाव टाकतील, अनाधिकृत ठेकेदारी करण्यासाठी दबाव टाकतील. याच्यामध्ये नगराध्यक्षाचा घोडेबाजार या ठिकाणी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अशा प्रमाणामुळे त्या प्रत्येक शहरातली विकास कामे प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. तरी मी तुम्हाला या आपल्या युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून मी राज्य शासनाकडे या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो की परिपूर्ण विचार करून हा कायदा आणलेला नाही. कारण मलाही 37-38 वर्ष आले मी नगरपालिकेच्या राजकारणात कार्यरत आहे आणि या गोष्टीचा अनुभव आहे. नगराध्यक्ष हा एका निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्याला काम करण्यासाठी वाव हा मिळणार नाही. नगराध्यक्षांचा दबाव त्यांच्यावर राहील आणि पुन्हा या निवडणुकांना सामोरं जायची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तरी राज्य शासनाने या अध्यादेशाचा पुनर्विचार करावा असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे ही विनंती करतो. भाजपचे शहराध्यक्ष श्री ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांच्यासोबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की हा कायदा यांना काय वाटते. सर्व या शासन धोरणानुसार शासन एखादा निर्णय ज्यावेळेस मंत्रिमंडळात घेते त्यावेळेस त्याचा साधक बाधक अभ्यास पूर्ण जनतेचा हित लक्षात ठेवूनच कोणती सरकार निर्णय घेत असते. माझं याच्यावर एकच म्हणणं आहे की सर्वप्रथम नगराध्यक्षाला 2.5 वर्ष जाहीरनाम्यानुसार जे जाहीरनामा विकासाचा जाहीरनामा जो असतो त्या विकासाच्या जाहीरनाम्यानुसार 2.5 वर्ष सर्वप्रथम काम करू द्यावे. त्यानंतर जर काम होत नसेल, प्रभागातले काम होत नसेल, नगरसेवक की जनतेतून निवडून येत असतात, त्यांची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यावर समजा त्याच्यानंतर जर काही नाराजी असेल किंवा विकास होत नसेल तर मग नगराध्यक्षावर 2.5 वर्षानं अविश्वास प्रस्ताव आणण्यास त्याला काही हरकत नाही. संतनगरी शेगावचे माजी नगरसेवक तथा पाणी पुरवठा म्हणून ज्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे त्यांचं नाव आजही लोक काढतात असे पवन महाराज शर्मा. नुकताच महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे, नगराध्यक्ष जर मनमानी करत असेल तर अशा नगराध्यक्षाला आता काढता येईल. हा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे यावर आपली प्रतिक्रिया काय. अवघ्या 2 दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा घेण्यात आलेला निर्णय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले नगराध्यक्ष यांना नगरसेवक हे त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये जर काही चूक असणार तर नगरसेवक हे सर्वांगीण विकासासाठी 1/3 बहुमताने त्यांना त्यांच्या पदावरून हटू शकतील. या निर्णयाचं राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो. हे केंद्रामध्ये व महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहेत व जनतेच्या लोकहितासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्षाचं कारभार हे मनमानी व भ्रष्टाचार विरहित राहावं त्याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाला बाकी पक्ष असे पाहून राहिले किंवा भाजपची जर सत्ता आहे आणि भाजपचे बहुमतात जर लोक निवडून आलेले आहेत आणि ते निर्णय करू नाही शकत, जर तिथं नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचा आला तर भाजपचे नगरसेवक असले तर ते त्याला लगेच काढू शकतील. या निर्णयाकडे कसं पाहता. नाही, या प्रश्नाच्या उद्देशाने मी हेच सांगणार की हा कोणत्याही पक्ष विरहित असा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण याचा सर्वस्वी फायदा हा त्या जनतेला, तिथल्या जनतेला होणार आहे. कारण नगराध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी त्याचा कारभार हे जनतेसमोर व नगरसेवकांसमोर निदर्शनास येणार व निदर्शनास आल्यासच
नगरसेवक या झालेल्या अध्यादेशाचा उपयोग घेऊन त्यांना हटवण्याचं काम करतील. एकंदरीत महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो खूप अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगला आहे. तो सर्व पक्षासाठी चांगला आहे असं आपल्यासोबत माजी नगरसेवक पवन महाराज शर्मा यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितलं. धन्यवाद.